फ्लूची एंट्री झाली असता बडा ताजबागमध्ये स्थित कुक्कुट फार्म मधील कोंबड्यांमध्ये फ्लूची लक्षणे आढळली आहे। यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी नागपूर शहरासह 10 किलोमीटरच्या बडा ताजबाग, नागपूर शहर आसपासच्या 1 किलोमीटर परिसरात प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे। याबरोबरच येणाऱ्या 21 दिवसांपर्यंत प्रभावित क्षेत्रांमध्ये विक्रीवर बंदीही घातली आहे। विदर्भात बर्ड फ्लू म्हणजेच एव्हियन इन्फ्लुएन्झा प्रकरणे सध्या सतत वाढत असून चंद्रपूरच्या नंतर उपराजधानी नागपूरमध्येही बर्ड फ्लूने दस्तक दिली आहे। शहराच्या बडा ताजबाग परिसरातील पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांमध्ये व्हायरस आढळला असून भारतीय कृषी संशोधन परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु आरोग्य संस्था, आनंदनगर, भोपाळ आणि रोग तपासणी विभाग पुणे यांनी कोंबड्यांमध्ये व्हायरसची पुष्टी केली आहे। ज्यामुळे अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी मोठा ताजबाग, नागपूर शहर आणि त्याच्या आसपासच्या 1 किलोमीटरच्या परिसराला प्रभावित क्षेत्र घोषित केले आहे। याशिवाय प्रभावित क्षेत्राच्या शेष 9 किलोमीटरच्या परिघाला देखील निगराणी क्षेत्र घोषित करण्यात आले असून तर रॅपिड ॲक्शन फोर्सला प्रभावित क्षेत्रातील सर्व पोल्ट्री पक्ष्यांसह त्यांच्याशी संबंधित चारा आणि अंड्यांना वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करण्याचा आदेश देखील त्यांनी देण्यात आला आहे। जिल्हा कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर यांनी प्रभावित क्षेत्राच्या 1 किलोमीटरच्या परिघातील क्षेत्रांना संक्रमण मुक्त करण्याची परवानगी देखील दिली आहे। तर पुढील 21 दिवसांसाठी प्रभावित क्षेत्रांमध्ये कोंबड्या, पक्षी, अंडे, पक्षी चाऱ्यांच्या खरेद्या, विक्री, वाहतूक, बाजार, मेळे आणि प्रदर्शनावर बंदी घालण्याचे आदेश देखील जारी केले आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगवेची रिपोर्ट।